लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. आज 6 जानेवारी पत्रकार दिनी तमाम मोहोळ तालुक्यातल्या आणि मोहोळ शहरातल्या पत्रकार बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आता जे आपण प्रश्न विचारलाय, आदरणीय मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यांना वर्षाला 5 कोटी रुपये निधी भेटतो. ह्याच्या पलीकडचा तर निधी काय आतापर्यंत तर तालुक्यात एक फुटकी कवडी पण आणली नाही. आणि मोहोळ शहरात तर एक खडा सुद्धा कुठलाही इकडे तिकडे उचलला गेला नाही. फक्त जे आम्ही दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आता बघतोय, गाजावाजा धूमधडाका, जणू काय एखाद्या वरातीत लग्नाची कशी वरात असती तशा वरातीत हे सगळे निघतात. मी फक्त तालुक्याचा एक नागरिक म्हणून मी राजू खरेंना आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारतोय की आपण 5 कोटी रुपये निधी आपल्याला आमदारकीला आहे, आपण कुणाला द्यायचा हा सर्वस्व अधिकार तुम्हाला आहे. फक्त मला एवढं तुम्हाला सांगणं आहे की आपण जे आता उद्घाटन चालू केलेलं आहे, कुठल्या कार्यकर्त्याला 5 लाख रुपये दी, कुठल्या कार्यकर्त्याला 10 लाख रुपये दी, आणि 5 लाख रुपये दिल्यानंतर मी उद्घाटनाला येणार आहे आणि त्यावेळेस जे काय खर्च करायचा असेल तर तुम्हाला करायला लागेल. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यानं तुमच्यासाठी एक 4 मतं गोळा केली असतील, तुम्हाला 2 मताचा लीड दिला असेल त्या गावातनं, म्हणून तुम्ही त्याला 5 लाखाचं काम देणार आणि 5 लाखाचं काम दिल्यानंतर तुम्ही त्याच्याकडून 1 लाख रुपये खर्च करून घेणार. ही राजू खरे तुम्हाला शोभतं का? तुम्ही या प्रश्नाचा सवालाचा माझ्या उत्तर दिलंच पाहिजे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारायचा अधिकार आहे आणि तो मी विचारणार आहे. आपण जे बाबासाहेब करतात ना, शाहू फुले आंबेडकर करतात ना, मी राजाभाऊ खरेंना सांगू इच्छितो, यापुढे आपण शाहू फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचं नाही. आता लोक म्हणतील का नाव घ्यायचं नाही? अरे या मोहोळ शहराचं नगर अध्यक्षाचं आरक्षण हे एससी पडलं गेलं. एससी पडल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य मांग महार असेल, ढोर चांभार असेल, या सर्व कार्यकर्त्याला वाटलं की माझी भगिनी होईल, माझी पत्नी होईल तिथं नगरसेवक म्हणून, तिथे नगराध्यक्ष म्हणून. पण या राजू खरेनी जनाची नाही तर मनाची, जातीसाठी नाही तर देहासाठी नाही तर बाबासाहेबासाठी माती खायचं काम या राजू खरेने केलेलं आहे. इथं एससीचं आरक्षण असताना बेडा जंगम सारख्या उपजातीला इथं नगराध्यक्षपदी बसवण्याचं काम आणि हे पाप जर कोणी केलं असेल तर राजू खरेने केलंय. ही माझा तुम्हाला थेट सवाल आहे. मागील कालपूर्वी तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि आताच इलेक्शनच्या पुढे पुढे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय असते? मागच्या बाईट मध्ये मी सांगितलं की आमदार निवडून आणताना आमचा सिंहाचा नाही तरी तिळाचा जरी वाटा असेल, मंगेश पांडे सारखा कार्यकर्ता लढवया कार्यकर्ता आहे, आबा कांबळे सारखा लढवया कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य प्रश्नाची जाण असणारा कार्यकर्ता आहे. तिथं सभागृहात गेल्यानंतर आवाज उठवेल, सभागृहात गेल्यानंतर अधिकाऱ्यांना सवाल विचारेल की बाबा माझ्या नागरिकाचा हा प्रश्न आहे आणि तुम्ही का काम करत नाही. फक्त आणि फक्त रमेश बारसकर असतील, उमेश पाटील असतील, राजू खरे असतील, ह्यांना फक्त हुशार माणसं चालत नाहीत, ह्यांना सवाल जबाब करणारी माणसं चालत नाहीत. कारण का ज्या वेळेस मंगेश पांढरे सारखा आणि आबा कांबळे सारखा कार्यकर्ता सभागृहात जाईल, ही लोकांची जनतेची कामं करतील आणि आपल्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्याची संख्या कमी होईल. या भीतीपोटीच आबा कांबळेला आणि मंगेश पांढरेला डावलण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्यांना तुमचा इशारा काय असणार आहे? येणाऱ्या आगामी आता नगरपालिका झाली, जे व्हायचं ते लोकांनी डोळ्याने बघितलेलं आहे. जास्त काय बोलायचं विषय नाही, कारण का या तालुक्यातली अतिशय जनता हुशार आहे. मोहोळ तालुक्यातली मी रमेश बारसकर असतील, उमेश पाटील असतील,
आणि राजाभाऊ खरे आमदार असतील, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुमची पळताभुई नाही केली या आबा कांबळेने आणि मंगेश पांढरेनं, तर नावाचा भीम सैनिक नाही, एवढं लक्षात राहू द्या. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि